शांततेचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला त्रिवार वंदन, कालकथित ताराईलाही वंदन, भिक्खू संघालाही वंदन, तुम्हा सर्वांना मंगल कामना. म्हणा वंदामी बनते, वंदामी बनते. पाठ बसा. उपासकांनो, ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू निश्चित आहे. मृत्यूपासून कुणाची सुटका, बोलत राहा, मृत्यूपासून कुणाची सुटका नाही. मृत्यू, आपण सर्व मरण धर्मी आहोत, परंतु जन्म आणि मृत्यूमध्ये कसं जगावं, कसं वागावं, कसं आचरण करावं हे भगवान बुद्धाने शिकवलं. कोण होते भगवान बुद्ध? देव होते का? नाही. बोलत राहा, देव होते का? नाही. काही शक्ती होती का? राजाचा मुलगा होता, यांच्या शेतावर एका वेळी 1000 नांगर चालायचे. किती नांगर चालायचे? बोलत राहा, किती नांगर चालायचे? स्वतः यांचे वडील शुद्धोधन राजा पेरणी करायचे. म्हणजे ते कुणबी होते, मराठा होते, क्षत्रिय होते. बघा, क्षत्रिय कुळाचा मुलगा बुद्ध झाला, याचाच अर्थ तुमच्या मांडीवरचं लेकरू सुद्धा बुद्ध होऊ शकतं. म्हणून उपासकांनो, बुद्ध कुणाला म्हणायचं? भगवान बुद्धाने आपल्याला 5 शील दिलं. किती शील दिले? 5. जीव हिंसा करू नका. म्हणा, करू नका. जीव हिंसा करू नका. मोठ्याने मोबाईल बंद करा. दादा, मोबाईल बंद करा. ताट बसा, इकडे लक्ष द्या. भगवान बुद्धाने आपल्याला 5 शील दिले. जीव हिंसा करू नका. म्हणा, जीव हिंसा करू नका. करू नका म्हणा फक्त. जीव हिंसा, चोरी, खोट, वाईट आणि दारू, गांजा, सिगारेट पिऊ नका. या 5 शिलाचं पालन केलं तर तुमच्या घरात कधी दुःख येणार नाही. उपासकांनो, भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं म्हणजे नेमकं काय प्राप्त झालं? सिद्धार्थ गौतम बुद्ध राजाचा मुलगा बुद्ध झाला म्हणजे नेमकं काय झालं? तर भगवान बुद्धाला जगातले 4 सत्य समजले. किती सत्य समजले? बोलत राहा, किती सत्य समजले? 4. बुद्धाला पहिलं सत्य समजलं, जगात दुःख आहे. बुद्धाला पहिलं सत्य काय समजलं? मागची आई बोलत राहा, जगात दुःख आहे. बुद्धाला दुसरं सत्य समजलं, दुःखाला कारण आहे. दुःखाला. बुद्धाला तिसरं सत्य समजलं, दुःखाचे अनेक प्रकार आहेत. दुःखाचे अनेक. आणि बुद्धाला 4थं सत्य समजलं, प्रत्येक दुःखाला उपाय सुद्धा राहील देणार. पुन्हा एकदा सांगा, पहिलं सत्य जगात दुःख आहे. जगात मोठ्याने, जगात दुःख आहे. दुसरं दुःखाला कारण आहे. दुःखाला कारण आहे. तिसरं दुःखाचे अनेक प्रकार आहेत. दुःखाचे अनेक प्रकार आहे. आणि चौथं प्रत्येक दुःखाला उपाय सुद्धा आहे. प्रत्येक दुःखाला. आता पहिलं सत्य, जगात दुःख आहे. म्हातारं होणं, म्हणा दुःख आहे. म्हातारं होणं, आजारी पडणं, प्रिय व्यक्ती निघून जाणं, दारुड्या नवऱ्या घरात राहणं, भांडखोर बायको भेटणं. उपासकांना या जगात सगळं काय आहे? पण बुद्ध म्हणतात, कारणाशिवाय दुःख येत नाही. आम्हाला इथे यायला काहीतरी कारण, तुम्हाला इथे बसायला काहीतरी, घरात नवरा बायकोचे भांडणं व्हायला काहीतरी, अपघात व्हायला काहीतरी, कारणाशिवाय बनसोडेसर दुःख येत नाही. बुद्ध म्हणतात, दुःखाचं कारण शोधा म्हणजे तुम्हाला दुःखाची जाणीव होईल. तिसरं सत्य, दुःखाचे अनेक प्रकार आहेत. माझं दुःख बाळासाहेबांचं दुःख सारखं आहे का? माझं बनसोडे सरांचं दुःख सारखं आहे का? माझं गौरी भाऊचं दुःख सारखं आहे का? माझं या दिदीचं दुःख सारखं आहे का? आपल्या दुःखाचे अनेक. बोलत राहा, अनेक. मराठी समाजाच्या गळ्यात एक माळ असते. किती मण्याची असते? 108. 108. या 108 भगवान बुद्धाच्या तृष्णा आहेत. म्हणा, काम तृष्णा. मोठ्याने, काम तृष्णा, भव तृष्णा, विभव तृष्णा. काम तृष्णा 36 प्रकारची असते, भव तृष्णा 36 प्रकारची असते आणि विभव तृष्णा 36 प्रकारची असते. 36 त्रिक 108. वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय हा भगवान बुद्धाचा सनातन संप्रदाय आहे. तो 108 मण्याची माळ गळ्यात घालतो आणि 108 तृष्णा नष्ट करायचा प्रयत्न करतो. 4थं सत्य, प्रत्येक दुःखाला निवारण सुद्धा आहे. आई गेली म्हणून बाळासाहेब वर्षभर रडत बसेल का? तिचं राहिलेलं कार्य पुढे चालू. कुणी आलं घरी, चहा पिऊन जाणं, घोटभर पाणी पाजणं, सगळ्याशी विचारपूस करणं, हे आईचं काम ती पुढे चालू ठेवतील.
म्हणून उपासकांनो, जन्म आणि मृत्यूमध्ये चांगलं वागा, कुणाला दुःख देऊ नका, कठोर बोलू नका, कुणाची निंदा करू नका. हा जन्म पुन्हा भेटणार नाही. काय घेऊन गेले अजित पवार? काय घेऊन गेले अजित पवार? काय घेऊन गेले रतन टाटा? काय घेऊन गेले धीरूभाई अंबानी? काय घेऊन गेली ताराई? काय घेऊन गेली? उघडं यायचं आणि उघडं जायचं. त्याच 3 दगडाच्या चुली आणि ते 4 खांदेकरी. असं कधी ऐकलंय का गावचा सरपंच वारलाय आणि त्याला बाथरूम मध्ये आंघोळ घातली? असं कधी ऐकलंय का 40 लाखाच्या गाडीवाला मरण पावला आणि त्याला त्याच्या 4 व्हीलर गाडी स्मशानभूमीपर्यंत नेलंय? काही नाही. जाताना 2च गोष्टी जिवंत राहतात, नीती आणि दान. किती दिवस जगले यापेक्षा कसे जगलात आणि काय दान धर्म केला, अन्यथा कमरेचा गुरतुडा सुद्धा काढून घेतात. उघडं यायचं आणि उघडं जायचं. म्हणून उपासकांनो, फुगीरपणा, मीपणा, 4 आकडी पगार, 4 व्हीलर गाड्या, हे घमेंड मीपणा सोडून द्या आणि चांगलं जगा, चांगलं वागा. शेजारी पाजारी मराठी समाजाचे घर असतात. आपलं कोणी मेल्यावर कोण धावून येतं? शेजारी. बोलत राहा, कोण धावून येतं? कशाला पाहिजे ऍट्रॉसिटी? कशाला पाहिजे जातीवादी भांडणं? कशाला पाहिजे कोर्ट कचऱ्या? हे अग्रीमेंट आहे 70 वर्षाचं, कुणाला 60 वर्ष, कुणाला 80 वर्ष, कुणाला 50 वर्ष. हे अग्रीमेंट संपल्यावर आपल्याला ही जागा खाली करायचीच आहे. म्हणून मेल्यानंतर फक्त तुमची नीती जिवंत राहते. किती दिवस जगले यापेक्षा कसे जगलात आणि काय दान धर्म केला, काही बरोबर येत नाही. चांगलं वागा, चांगलं जगा. आपल्या बायांचे कोंबड्यावरून भांडणं, कुत्र्यावरून भांडणं, वर्ष आपल्या बाया शेजाऱ्या संघ बोलत नाही आणि मेल्यावर ताराईला फुलं टाकायला येतात. उपासकांनो, बऱ्याच महिलांच्या हातात आता दुसरा विषय बुद्ध झाले. आता बाबासाहेब जन्माला आले नसते तर तुम्ही इथं बसले असत्या का? बाबासाहेब जर जन्माला आले नसते तर तुम्ही इथं शिकलो असता का? उपासकांनो, रमाईला घालायला साडी नव्हती. काय नेसली होती? फेटा. बोलत राहा, रमाई काय नेसली होती? फेटा. 7 तारखेला रमाईची जयंती आहे. उद्याच रमाईची जयंती आहे. काय नेसली होती रमाई? फेटा. आणि आज तुमच्या कपाटामध्ये साड्या ठेवायला, कपाट उघडलं का बदा खाली पडतात, तरी दिवसभर गाऊनवरच राहतात. ज्या महिला गाऊनवर राहतात त्यांनी रमाईच्या जयंतीपासून भारी भारी साड्या घाला कपाटातल्या, नाहीतर मेल्यावर त्या जाळून टाकतात आणि तुमचा जीव त्या साड्यात गुंतलेला असतो. चांगलं वागा, चांगलं जगा. रमाई कधी आपूट खायची का? मिसरी लावायची का? मग तुमच्या दात कशी काय रंगीत? उपासकांनो, इथं ज्या महिला बसलेल्या आजपासून आपूट सोडून द्यायचं. बाबासाहेब कधी दारू प्यायचे का? बोलत राहा, बाबासाहेब कधी दारू प्यायचे का? बाबासाहेब कधी तंबाखू खायचे का? मग तुमच्या खिशात तंबाखूच्या पुड्या कशा? इथं जे जयभीमचे बसलेले आहेत, शिक्षक असो नाही तर मोठे कलेक्टर असो, जे खिशात, ज्यांच्या खिशात तंबाखूच्या पुड्या असतील त्यांनी जाता जाता तंबाखूच्या पुड्या फेकून द्यायच्या, नाही तर उद्यापासून जयभीम घालायचं नाही. ज्या बाबासाहेबांनी पाव खाऊन दिवस काढले भंतीजी, त्या बाबासाहेबाच्या लेकराच्या खिशात तंबाखूच्या पुड्या. आम्ही चाललो तरी म्हणतात जय भीम भंतीजी, जय भीम.